तुम्हाला माहिती आहे का, आज आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये आठवडी बाजार असतो बर का। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सकाळ झाले आणि शिवच्या चालू होत्या गाड्या खोलकाल करणे। आम्ही वही बुक वर लिहायचं असतं तर आम्ही गाडीवरती लिहत असतो बर का। कोणाला बँड बाजा लागत असेल तर आमचा शिव तयार आहे बर का। फक्त 1 लाख रुपये सुपारी। आधी बँड कसा वाजतो ते बघून घ्या, नंतर लावा। आमचा बँड आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। त्याच्या आधी व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या। आपलं लहानपण कोणाकोणाला वाटतं लहानपण अजून असायला हवं होतं। आज शिवला बघितलं तर पूर्ण लहानपण आठवायला लागलं। सकाळी उठा, ब्रश करण्यासाठी आई ओरडते, इकडून तिकडून ब्रश केला, अरे चहा दूध घे, चहा दूध घे म्हणत आई पुन्हा ओरडते। आता चहा दूध पिऊन आंघोळीचा टाइम होतो, मग तर काय आमच्या अंगावरती एवढा मोठा डोंगर कोसळल्यासारखा आम्हाला म्हणजे लहान असताना वाटतं की काय सांगावं, एवढं संकट अंगाशी येतं। लहानपण म्हटलं की नो टेन्शन, ना काम करायचं टेन्शन, ना पैसा कमवायचं टेन्शन, ना नोकरी करायचं टेन्शन। किती भारी असतं ना लहानपण। आज लहानपणचे दिवस आठवले की असं वाटतं लहानपणच छान होतं। खेळ म्हटलं की निघाले बाहेर खेळण्यासाठी। टीम उभी असायची कारण त्यावेळी मोबाईल फोन नव्हता। एकदा मिळालो तर एका ठिकाणी 10-15 जण मित्र यायचे। आज एका ठिकाणी असलो सुद्धा त्या ठिकाणी सर्वांच्या हातात मोबाईल असतात। असं होतं आमचं लहानपण आणि असं आहे आमचं तरुणपण। आता डायरेक्ट झाली होती संध्याकाळ आणि आठवडे बाजार म्हणजे बुधवार आमच्या गावचा म्हणजे शिवनगरी जळगाव सपकाळचा बाजार असतो। मग काय मनोज कायस्ते यांच्या दुकानामध्ये भरत घेत होता वहिनीला शेव चिवडा। वहिनीला लय आवडतो म्हणे। शिव म्हणे पप्पा मला पण पापडी घ्यायची। मग भरत म्हणे एक शिवला पण पुडा बांधून दे। भरत भाऊचं लय मोठं मन आहे बर का। मग काय आपण पण पटापट सेल्फी व्हिडिओ काढून घेतला। आता बाजार म्हटल्यावर सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी आपल्याला भेटणार होते, म्हणून आपण सर्वांचे नाव घेत बसत नाही। तर असा आहे बर का आमचा शिवनगरी जळगाव सपकाळचा आठवडी बाजार। काही वर्षापूर्वी बाजार हा खूप कमी भरायचा, पण आता दिवसांदिवस लोकांची गरज, लोकांच्या गरजेच्या वस्तू बाजारामध्ये येत असतात। आता बाजार पण आमचा खूप मोठा वाढत चाललाय। सर्व काही आमच्या बाजारामध्ये मिळायला लागले। नंतर योगेश म्हणे चला आपण पाणीपुऱ्या खाऊया। मग काय फ्री म्हटल्यावर आपण निघालो ना पटापट। पण हे 3 भाऊ का हसत आहे? पाणीपुरीच्या आशानं बसले का मी व्हिडिओ काढतोय म्हणून व्हिडिओ मध्ये यायसाठी बसले? चला मग तुम्हाला आठवडी बाजार कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। त्याच्या आधी व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या। चला पुन्हा भेटूया। रामकृष्ण हरी।